कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा धोकादायक भाग अखेर हटवण्यात आला आहे। महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आज सकाळी कटर आणि यांत्रिक साधन सामग्रीच्या सहाय्याने ही कारवाई पार पाडण्यात आली आहे। तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा भाग गेल्या काही दिवसांपासून धोकादायक स्थितीत होता। महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी 2 दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेनुसार आज कमानीचा धोकादायक भाग कटरच्या सहाय्याने उतरवण्यात आला। या कारवाई दरम्यान एक जेसीबी, 2 डंपर आणि एक बूम मशीनचा वापर करण्यात आला। महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली। तसंच कमानीच्या आतून गेलेली मुख्य विद्युत केबलही सुरक्षितपणे काढण्यात आली। ही कमान सुमारे 27 वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती, त्यामुळे तिच्या मजबूतीबाबत शंका निर्माण झाली होती। आजच्या कारवाईत अत्यंत धोकादायक भाग हटवण्यात आल्यानं अपघाताचा धोका टळला आहे। तथापि या ठिकाणी शहरात येणाऱ्या मुख्य महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी इतर मार्गाने वळवावी लागली। सदर कमानीच्या आसपास असलेले अतिक्रमण हटवण्याची पुढील कारवाई येत्या 2 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। या मोहिमेत 6 आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, सहाय्यक अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सर्वेयर श्याम शेटे, दत्ता पारधी तसंच पोलीस कर्मचारी उपस्थित होते।